धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची समर्थकांनी मागणी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणावेळी मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली। धनंजय मुंडे यांना मंत्री करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी समर्थकांनी मागणी केली आहे। धनंजय मुंडे यांना मंत्री केल्यास 50% कामं कमी होतील असा समर्थकांनी मुख्यमंत्र्यांसमोर दावा केला। व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस यावेळी उपस्थित होते। धन्यवाद। या ठिकाणी वामनभाऊ महाराजांना नतमस्तक होतो। आणि 2 जिल्ह्याचे सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, विठ्ठल महाराजांना सांभाळतात, आम्हाला सांभाळतात, आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील ही हात जोडून पाया पडून चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। पुढची बातमी, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाची सांगता म्हसोबावाडीत झाली। पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्या त्यावेळी आमदार धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस एकमेकांशी कानगोष्टी करत होते। पंकजा मुंडे यांनी धस आणि धनंजय मुंडे यांच्यावर मिश्किल टिप्पणी त्यानंतर केली। पूर्ण विकास आणि गहिनीनाथ गडाच्या भक्तांच्या विकासाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली। मंचावर उपस्थित माझे बंधू धनंजयजी मुंडे, त्यांच्याशी गप्पा मारत असणारे सुरेश धस आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकत असणारे जयदत्त क्षीरसागर। माझे कान सर्वत्र असतात, बायकांची सवय, बरोबर आहे? आपलं लक्ष सगळीकडे असतं।